नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, वास्को द गामा कोणत्या देशाचा होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. पोर्तुगाल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि 15 पैकी 15ही प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. कारण असे प्रश्न आपण पाहणार आहोत जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, देवगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना उत्तर माहिती असणार. योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. देवगड किल्ला सिंधुदुर्ग. ओके. पुढील प्रश्न पहा, पारणा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पारणा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीची उपनदी आहे पारणा नदी. पुढील प्रश्न पहा, ग्राउंड स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय पहा, हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, क्रिकेट. या ठिकाणी योग्य उत्तर आहे टेबल टेनिस. लक्षात ठेवायचं आहे, टेबल टेनिस या खेळाशी संबंधित शब्द कोणता आहे? ग्राउंड स्ट्रोक. ग्राउंड स्ट्रोक. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय गाण्याचे लेखक कोण? विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय गाण्याचे लेखक कोण? मग आपलं राष्ट्रीय गाणं कोणतं आहे? राष्ट्रीय गाणं आहे वंदे मातरम. म्हणजेच काय? वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. पुढील प्रश्न पहा, जोडो इंडिया मोहीम कोणत्या संस्थेची आहे? काय म्हटलं आहे? जोडो इंडिया मोहीम कोणत्या संस्थेची आहे? योग्य उत्तर आहे भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा कोणता? उत्तर यायलाच पाहिजे. 25 ते 30 वेळा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा अहिल्यानगर. पुढील प्रश्न पहा, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? या ठिकाणी पर्याय पहा, पिंगली व्यंकय्या, महात्मा गांधी, पंडित नेहरू यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे पिंगली व्यंकय्या. पिंगली व्यंकय्या. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये किती वेळा विचारला गेला मोजावा लागेल. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये किती वेळा विचारला गेला मोजावा लागेल. कारण प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? पिंगली व्यंकय्या. पुढील प्रश्न पहा, इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा कोणी दिला? इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा कोणी दिला? पर्याय पहा, मौलाना आझाद, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा दिला. लक्षात ठेवायचं आहे, दिल्ली चलोचा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला आहे. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? राष्ट्रीय गीत कोणते? पर्याय पहा, वंदे मातरम, जन गण मन, सारे जहां से अच्छा, कदम कदम. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे वंदे मातरम. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम. पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय पहा, यमुना, गंगा, कृष्णा, गोदावरी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गंगा. भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे. विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये मला हे सांगायचं आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? लक्षात ठेवायचं आहे 1935. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 या वर्षी झालेली आहे. पुढील प्रश्न पहा, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिली गोळी कोणी झाडली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे.
प्रश्न लिहून ठेवायचा आहे. काय म्हटलं आहे? 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिली गोळी कोणी झाडली? पर्याय पहा. मंगल पांडे, सेनापती बापट, राजगुरू, भगतसिंग. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे मंगल पांडे. मंगल पांडे यांनी पहिली गोळी झाडली. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय पहा. पंडित नेहरू, बी एन राव, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न थोडासा फिरून विचारलेला आहे, त्यामुळे उत्तर विचार करून द्यायचं आहे. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? म्हणजेच काय? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे प्रश्न सोपा आहे, परंतु थोडासा फिरून विचारलेला आहे. मग असा फिरून प्रश्न विचारला की आपण थोडंसं घाबरतो. टेन्शन घ्यायचं नाही. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? सर्वांना माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न पहा. स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली होती? स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली होती? या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? अश्विनी कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समितीची स्थापना केली होती. पण ती कधी केली होती? तर साल लक्षात ठेवा, 1905. 1905. स्वदेश बांधव समिती, अश्विनी कुमार दत्त, 1905 लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा प्रश्न काय आहे. हात मिळवणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? हात मिळवणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय पहा. मूग गिळणे, उरात धडकी भरणे, हळद लागणे, संगनमत करणे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. कारण हात मिळवणी करणे हा जो काही वाक्यप्रचार आहे, हा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.